नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ठकास महाठग चित्रपटातील अभिनेत्री शलाका हिच्याबद्दल जाणून घेत आहोत. ठकास महाठग चित्रपट अभिनेत्री शलाका आता दिसते अशी मराठीची नीतू सिंग म्हणून तिने मिळवली होती ओळख. फिल्मी मराठी KMWच्या वतीने अनेक कलाकारांची ओळख नव्याने करून घेत आहोत. या उपक्रमामध्ये रसिक प्रेक्षक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत, त्याबद्दल सर्व रसिकांचे मनपूर्वक आभार. 1, 2 किंवा काही मोजके चित्रपट करून अभिनय क्षेत्रातून बाजूला झालेली पण तरीही प्रेक्षकांच्या स्मृतीत राहिलेली ही अभिनेत्री कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा तिला जाणून घेण्याची संधी मिळालेली आहे. जिने या इंडस्ट्रीमध्ये शलाका नावाने स्वतःची ओळख मिळवली. या अभिनेत्रीची आणखी एक ओळख म्हणजे ती दिसायला अगदी हिंदी चित्रपट अभिनेत्री नीतू सिंग म्हणजेच आत्ताची नीतू कपूर सारखी सेम दिसत होती. त्यामुळे त्यांना मराठीची नीतू सिंग म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ठकास महाठग हा 1984 सालचा गाजलेला चित्रपट. या चित्रपटामध्ये अशोक सराफ यांच्या नायिकेच्या भूमिकेत शलाका दिसल्या होत्या. आज पांघरू नशा धुक्याची हे रोमॅन्टिक गाणं दोघांवर चित्रित झालं होतं. या चित्रपटामुळे अभिनेत्री शलाका प्रसिद्धीच्या झोतात आल्या. खरं तर 80च्या दशकातील नायिका म्हणून त्या आजही ओळखल्या जातात. या चित्रपटा अगोदर त्यांनी नणंद भावजय, मायबाप, आपलेच दात आपलेच ओठ, घर जावई, आटापिटा, शरण तुला भगवंता अशा अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. नणंद भावजय चित्रपटातील चंपा चमेली की जाई अबोली हे गाणं पद्मश्री जोशी आणि शलाका यांच्यावर चित्रित झालं होतं. शलाका यांचं नाव आता सीना धराधर असं आहे. शलाका याच नावाने मराठी इंडस्ट्रीमध्ये शलाका याच नावाने त्यांनी मराठी इंडस्ट्रीत ओळख बनवली. चित्रपटातील त्यांची इमेज अगदी नीतू सिंग सारखी असल्यामुळे त्या मराठीची नीतू सिंग म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्या इंडस्ट्रीमधून बाजूला जाऊन आज बरीच वर्षे लोटली आहेत. त्यामुळे त्या आता काय करतात आणि कशा दिसतात याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. शलाका म्हणजे सीना धराधर यांचं बालपण मुंबईतील वांद्रे येथे गेलं. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी नाटकातून काम करायला सुरुवात केली. चित्रपटामध्ये अशोक सराफ यांच्यासोबत त्यांना मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. सीना धराधर यांनी पेशाने डॉक्टर असलेल्या व्यक्तीसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगी आहे. त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं असून ते आपल्या गोड नातीसोबत वेळ घालवताना दिसतात. मुंबईतील जोगेश्वरी भागात त्या आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. आजही त्या तेवढ्याच उत्साही, सुंदर दिसतात, हे विशेष. अभिनय क्षेत्रात त्या पुन्हा दाखल झाल्या तर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. शलाका उर्फ सीना धराधर यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.